यानंतर या आंदोलनासाठी आपण चंद्रपूरमध्ये ज्या समितीचं गठन केलेलं आहे त्या समितीचे सन्माननीय सदस्य किशोर साहेब चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी नाग धर्माची यांचं स्वागत करतात. यानंतर परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना सर्वप्रथम मी वंदन करतो. या आजच्या या महाविहार मुक्ती आंदोलनाचे महाविहार मुक्ती आंदोलन बोधगया येथे भंतेगण सन्मान्य भंते कौंडण्य तसेच भंते नागधर्म रक्षित आणि आज या शॉर्ट पिरियडमध्ये या आपण इथं सर्व उपस्थित झालात आपल्या सर्वांना सगळ्यात देवी. आपल्या सर्वांना माहीत आहे की मागील फेब्रुवारी महिन्यापासून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाकरिता बोधगया येथे पूजनीय भंतेगणांनी मोठं आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात या सर्व भारत देशामधून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. आणि हे महाबोधी महाविहार आता सांगितल्याप्रमाणे 135 वर्षापासून मनोवाद्यांच्या ताब्यात आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा आजही हे एकमेव मंदिर आहे भारतातलं की ते बौद्धांचं असून मनुवाद्यांच्या ब्राह्मणांच्या ताब्यात आहे. हे खूप मोठी शोकांतिका आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली तरी पण आपण स्वातंत्र्य होऊ नये असं आहे की आपला महाबोधी महाविहार आपल्या ताब्यात नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. आता यावर्षी जे मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झालेलं आहे हे सर्वांनी संकल्प केला आहे की महाविहार हे बुद्धाच्या ताब्यात झालंच पाहिजे. तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. त्याकरिता भंते आकाश लांबा यांनी या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाची सुरुवात केली. त्यांच्यासोबतच भंते विनाचार्य हे पण पूर्ण भारतभरात असे आंदोलनाचे सहभाग घेत आहेत. या आंदोलनास पाठिंबा म्हणून चंद्रपूर शहरामध्ये 2-3 महिन्यापूर्वी ते महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती चंद्रपूर ही बैठक केली होती आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात आपण एक मोठ्या या शहरामध्ये मोर्चा काढलेला होता आणि भरभरून त्या मोर्चास पाठिंबा मिळाला आणि आजही मिळत आहे. काल मला सायंकाळी 9 वाजता चंद्रकीर्ती भंते यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं की आमचे 5 भंते एक टीम तिथे चंद्रपूरला गोंदियावरून येणार आहे. सकाळी निघणार आणि 11 वाजता पोहोचणार. तर तुम्ही त्यांच्याकरिता तिथे एक रॅलीचं आयोजन करा. पण संध्याकाळी 9 वाजता हा मॅसेज आल्यानंतर आजचा दिवस हा 15 ऑगस्टचा होता आणि शक्य नव्हतं. प्रत्येकाचे प्रोग्राम कार्यक्रम ठरलेले होते कारण की हे चंद्रपूर नागपूरनंतर दुसऱ्या क्रमांकाचं चळवळीचं शहर आहे आणि प्रत्येक जण इथं मोठा कार्यकर्ता आहे आपल्या चंद्रपुरात. त्यामुळे सर्व आपापल्या ठिकाणी व्यस्त होते. 11 वाजताचा टार्गेट सांगितल्यानंतर
पंचगण इथे जवळपास 2 वाजता पोहोचले ट्रेनने. त्यामुळं आम्ही मॅसेज कन्वे करत होतो, पण जोपर्यंत ते पोहोचत नव्हते तोपर्यंत आपल्याला त्याची रूपरेषा ठरवता येत नव्हती. ते पोचल्यानंतर आम्ही मॅसेज केला, त्यांचं स्वागत केलं आणि आपल्याला सर्वांना वेळ मिळावा या उद्देशाने 5 वाजताचा टायमिंग आपण आजच्या या रॅलीकरता निवडला. त्याकरिता आजचा हा दिवस जो आहे 15 ऑगस्ट सर्वीकडे शहरामध्ये भरगच्च असे कार्यक्रम होते, चहलपहल होती. त्यामध्ये बाळूरावना मी फोन केला की तुम्ही पोलीस प्रशासनाला सांगा की आमचे पुतळ्याजवळ रॅली निघणार आहे, मशाल रॅली, आणि ती आपल्या दीक्षाभूमीपर्यंत पोहोचणार आहे. त्यांनी लगेच फोन करून त्यांना कळवलं आणि त्यांनी प्रतिसाद दिला. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष सन्माननीय अरुण गोटेकर साहेब यांना फोन केला की आपले महाबोधी महाविहार येथील एक टीम इथे आलेली आहे पंचगणाची, आणि ते आज इथे रॅलीच्या स्वरूपात आपल्या शहरामध्ये प्रदर्शन करून इथे मुक्काम करणार आहे. त्याकरिता तुमची परवानगी आवश्यक आहे. त्यांनी पण एका शब्दात त्या परवानगीला होकार दिला. त्यानंतर आपले जे काही ग्रुप्स आहेत महाबोधी महाविहारचे आणि समाज अभियान असे अनेक 4-5 ग्रुपमध्ये तो मॅसेज कन्वे केला आणि एका छोट्या अशा कमी वेळेमध्ये आपण सर्व इथं आला. समता सैनिक दलांनी आपलं प्रदर्शन इथे आपल्याला दिलेलं आहे. तर हे आपल्या सर्वांचं आजच्या या मशाल रॅली निमित्त आपण सहभागी झाल्याबद्दल या महाबोधी महाविहार समिती चंद्रपूरतर्फे खूप खूप अभिनंदन करतो आणि आशा व्यक्त करतो की जे पंचगणाने महाबोधी महाविहार आंदोलन मुक्तीचं जे काही हातात घेतलेलं कार्य आहे ते नक्कीच पूर्ण होणार. आणि त्याकरिता आपल्या सर्वांतर्फे चंद्रपूर वासियांतर्फे त्यांना मी सहकार्य आणि पाठिंबा देतो. आणि आपण सर्वांनी शेवटपर्यंत निश्चितच शेवटपर्यंत साथ द्या अशी आशा अपेक्षा करतो. इथंच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देशात सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात आज चंद्रपूरमध्ये वंदनीय वंदे गौरवनीय वंदनीय वंदे धम्म मार्गधर्म रक्षित वंदनीय वंदे स्वामीदेव प्रियदर्शी आपल्या चंद्रपूर दीक्षाभूमी पावनचंद्र प्रभूंनी याचा आनंद झालेला आहे. त्याचं आपण सर्वांनी स्वागत केलं. उपस्थित सर्व धम्मबांधव, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित उपासक उपासिका, या आजच्या मशाल रॅलीत सहभागी झाले. चंद्रपूर शहरात या मशाल रॅलीचे सर्वांनी स्वागत केलं आणि शोभा वाढवली. त्याबद्दल आपण सर्वांचं मी या समितीद्वारे आभार व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम संपन्न झाला. जय 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 जय.